स्मरणशक्ती वाढवा. स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी वाढवण्यासाठी काय करावं लागतं आणि स्मरणशक्तीची टेक्निक्स तंत्रे काय आहेत हे आपण आज समजावून घेणार आहोत. मानवाचे संपूर्ण जीवनच त्याच्या स्मरणावर चाललेले असते. जन्मतः मुलाचे मन कोऱ्या पाटीसारखे असते किंवा मेणाच्या गोळ्यासारखे असते असे एका मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे. या पाटीवर जशी अक्षरे उमटतील तसे मूल शिकत असते. मनरूपी मेणाच्या गोळ्यावर जे संस्काराचे ठसे उमटतील ते ठसे मनामध्ये पक्के होऊन कायमचे बनतात. संपूर्ण ज्ञानाचे मूलस्रोत 6 प्रकारचे असतात. आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि मनामध्ये होणारे स्फुरण हे ज्ञानाचे मार्ग आहेत. बाह्य जगाचे संपूर्ण ज्ञान ज्ञानेंद्रियामार्फत येते. ते ज्ञान जतन करून ठेवण्याची जी क्षमता मेंदूमध्ये असते तिलाच स्मरणशक्ती असे म्हणतात. अनेकविध अनुभवांचे आकृतिबंध मेंदू तयार करून ठेवतो. हे आकृतिबंध तुकड्या तुकड्यांचे असतात. त्यातील एक धागा जरी आठवला तरी संपूर्ण आकृतिबंधांची स्मृती जागृत होते. अनेक आकृतिबंधांचे दुवे चेतापेशीमध्ये साठवलेले असतात. साधारणतः 1,00,000 अब्ज म्हणजे एकावर 16 शून्य एवढे आकृतिबंध मेंदू साठवून ठेवू शकतो. स्मृती साठवणारे रेणू चालू प्रसंगाची स्मृती तो प्रसंग अनुभवणाऱ्या चेतापेशी साठवून ठेवतात. मात्र ती स्मृती नंतर मेंदूमधील लिंबिक प्रणालीच्या हिप्पोकॅम्पस या भागाकडे पाठवली जाते. हिप्पोकॅम्पसमध्ये चेतापेशीच्या अक्षय तंतूच्या टोकाला ग्लुटामेट नावाचे रेणू तयार होऊन ते दुसऱ्या चेतापेशीच्या वृक्षिकामध्ये जे ग्राहक रेणू असतात त्या ग्राहक रेणूद्वारा ग्रहण केले जातात. चेतापेशीमध्ये ही क्रिया घडत असताना विद्युत संदेशामध्ये बदल घडतो. ग्राहक रेणूला एन मिथिल डी अस्पार्टेट रेणू असे म्हणतात. वृक्षिकामध्ये विद्युत संदेश पुरेशा प्रमाणे वाहत असेल तरच हे रेणू तयार होतात. या यंत्रणेने काही वेळ किंवा काही दिवस स्मृती राहते. मात्र कायमस्वरूपी स्मृती राहण्यासाठी चेतापेशीच्या दरम्यान संपर्कस्थानी विदरांची निर्मिती व्हावी लागते. ज्या गोष्टीमध्ये विशेष रुची वाटत असेल, आवड असेल, ज्या गोष्टीचा रस असेल त्या गोष्टी स्मृतीत साठवण्याची व्यवस्था केली जाते ती विदरामध्ये. विसरणे, खरे तर विसरणे हे मानवाला वरदान मिळाले आहे. जसे स्मृती ही देणगी आहे तसेच विसरणे हेही वरदान आहे. नाहीतर डोक्यात सगळाच गोंधळ व कोलाहल माजून गेला असता व कोणीच समाधानी राहिली नसती. विसरण्याचे काही प्रकार पहा. एक भीती, त्याला काही जण स्टेज फ्राईट असं म्हणतात. ही भीती वेगळ्या प्रकारची असते. जसे रंगमंचावर गेल्यानंतर पाठ केलेले संभाषण विसरले जाते यालाच स्टेज फ्राईट म्हणतात. ही भीती दूर झाली की सर्व आठवते. मेंदूमधील शंखपालीला सूज आल्याने ही विस्मृती होते. ही सुद्धा तात्पुरती असते. काही औषधाने सुद्धा विस्मृती तात्पुरती येत असते. काही वेळ मेंदूला प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तरीही विस्मृती येते. स्मृती, मेंदूच्या कार्यप्रणालीचे संपूर्ण ज्ञान कोणालाच झालेले नाही. स्मृती हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि किचकट असा विषय आहे. स्मरणाचे कार्य नेमके कसे चालते याविषयी सर्व काही समजलेले नाही. तरीही काही प्रयोग करून निरीक्षणाने स्मृतीचे 4 प्रकार पाडले आहेत. पहिला प्रकार कीन अस्थेटिक. ही स्मृती मोठ्या मेंदूमध्ये असते. उदाहरणार्थ सौंदर्यविषयक स्मृती. दुसरा भाषिक प्रकार ज्याला व्हर्बल म्हणतात, ही शंखपालीशी निगडीत असते. तिसरा प्रकार आहे दृक स्मृती म्हणजे ज्याला व्हिज्युअल, ही पश्चराकोटी पालीमध्ये साठवली जाते. चौथा प्रकार अनियमित स्वरूपाचा ओबडधोबड प्रकार, ही मेंदूच्या मध्यभागात ब्रेनस्टीममध्ये साठवला जातो. या 4 भागाव्यतिरिक्त मेंदूचे अनेक भाग स्मृतीमध्ये सहभागी होत असतात. स्मृतीची काही अंग आहेत. त्यातील एक प्रक्रियानिष्ठ स्मृती. उदाहरणार्थ सायकल चालवणे, स्वेटर विणत गप्पा मारणे, पोहायला येणे, लिहिण्याची क्रिया करणे इत्यादी कौशल्य प्राप्त करण्याच्या स्मृतीला प्रक्रियानिष्ठ स्मृती असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे वस्तुनिष्ठ स्मृतीचा. माहिती ज्ञान ग्रहण करणाऱ्या स्मरणशक्तीला वस्तुनिष्ठ स्मृती असे म्हणतात. शिवाय अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मृती असेही तिचे विभाग केलेले आहेत. सर्वसाधारणपणे स्मरणामध्ये कोणत्या गोष्टी राहतात?
तर ज्या गोष्टीची मनापासून आवड असते अशा गोष्टी स्मरणात दीर्घकाल राहतात, किंवा ज्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी दीर्घकाळ आठवणीत राहतात. ज्या गोष्टीमध्ये मनापासून रस असतो अशा गोष्टी लवकर लक्षात राहतात. तसेच जी गोष्ट अर्थपूर्ण असेल, तिचा अर्थ व्यवस्थित समजला असेल, तर ती गोष्टसुद्धा स्पष्टपणे लक्षात राहू शकते. तुम्ही रणकत गवनान मकक्षव गसपत, आता तुम्ही हे शब्द ऐकलेत. आता लगेच डोळे मिटा आणि ऐकलेले 4 शब्द आठवण्याचा प्रयत्न करून पहा. किती आठवले? बहुधा एकही शब्द व्यवस्थित आठवला नसेल. त्याचे कारण त्याच्या अर्थाचे तुम्हाला आकलन झालेले नव्हते. आणि आता हे विधान ऐका. यश मिळवण्यासाठी जिगर महत्त्वाची असते. आता तुम्ही थोडे ऐकणे थांबून ऐकलेले विधान आठवून पहा. सर्वच्या सर्व वाक्य लक्षात राहिले असेल. असे का बरे झाले? त्याचे कारण या वाक्याचा तुम्हाला व्यवस्थित अर्थबोध झाला. शिवाय तुम्हाला यश प्राप्तीमध्ये रस आहे. ज्या गोष्टीमध्ये भावना गुंतलेल्या असतील असे प्रसंगही लक्षात राहतात. स्मृतीचे प्रकार आहेत. शाळेतील शिक्षणाची जी स्मृती असते ती वेगळी असते. त्या स्मृतीचा व्यवहारामध्ये फारसा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक धडा असतो आणि गंगू कुठंतरी घाटावर कपडे धुत असते. मुलांना प्रश्न येतो की घाटावरची धुणं धुत होती तिचं नाव सांगा. आता त्या गंगूचं नाव लक्षात ठेवून या मुलांना आयुष्यामध्ये पुढं भविष्यात काहीच उपयोग नसतो. अशा स्मृती बिनकामाच्या असतात. व्यवहारातील स्मृती काही वेगळ्याच प्रकारची असते. त्याशिवाय प्रत्येक धंद्यातील वेगवेगळी स्मृती असू शकते. स्मृतीचे प्रमुख 3 प्रकार केलेले आहेत. एक, शब्दस्मृती. या स्मृतीला सामान्य माणसामध्ये फार महत्त्व असते. सर्व प्रकारची भाराभर माहितीची साठवणूक करून ठेवणे या स्मृतीचे स्वरूप आहे. ज्याला व्यवहारामध्ये जनरल नॉलेज म्हणतात ते या प्रकारचे असते. इतिहासातील सनावळ्या, व्यक्तींची नावे, त्यांच्या जन्माच्या मृत्यूच्या तारखा, व्यवहारातील अवांतर माहिती, किती साली कोणता संघ कोणत्या देशाच्या संघाबरोबर खेळला होता, त्यावेळी कोण जिंकले होते, इत्यादी प्रकारची जी माहिती आहे ती शब्दस्मृती या स्वरूपाची असते. स्मृतीचा दुसरा प्रकार आहे तत्वस्मृती. शब्दस्मृतीपेक्षा थोड्या वरच्या पातळीची ही स्मरणशक्ती असते. ही ज्याच्याकडे असते त्याची शब्दस्मृती कमी होऊ शकते व तो शब्दस्मृतीला फारसे महत्त्वही देत नाही. ज्याची बुद्धी विश्वाची कोडी सोडवण्यात गुंग झालेली असते, तत्वचिंतनामध्ये व्यग्र झालेली असते, त्याची तत्वस्मृती चांगलं काम करते. मात्र अशा लोकांची शब्दस्मृती कमी होते. न्यूटन स्वतः जेवायचेही विसरत होता. आईन्स्टाईन स्वतःचे घर विसरला होता. तर डोस्टोव्स्की त्याच्या पत्नीचे नावच विसरला होता. ज्याची तत्वस्मृती विश्लेषणाच्या कामात गुंतलेली असते त्याला शब्दस्मृती म्हणजे क्षुद्र गोष्टी वाटतात. अनेक विचारवंत तत्वज्ञ हे साध्या साध्या गोष्टी विसरतात, पण ते बारीक सारीक तत्वचर्चा अगदी काटेकोरपणे करू शकतात. ज्याची तत्वस्मृती चांगली असते त्यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जातात. याचा अर्थ असा नव्हे की त्यांची स्मरणशक्ती कमी असते, तर त्यांची बुद्धी अतिसूक्ष्म, गुंतागुंतीच्या व किचकट गोष्टीत गुंतल्यामुळे त्यांना इतर गोष्टीचे महत्त्व वाटत नाही. म्हणजेच त्यांना त्यात फारसा रस नसतो, त्यामुळे ते लक्षात राहत नाही. शब्दस्मृतीपेक्षा तत्वस्मृतीचा दर्जा श्रेष्ठ आहे, म्हणून तत्वस्मृतीची सवय लावून घ्या. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात जगताना शब्दस्मृतीला फार महत्त्व आहे. त्याचे कारण आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये आहे. आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या केवळ शब्दस्मृतीवर आधारित आहेत. शब्दस्मृती म्हणजे किरकोळ माहितीचे गोडाऊन, तर विश्लेषण करणे, तुलना करणे, चांगले वाईट ठरवणे, धोरण ठरवणे, निर्णय घेणे इत्यादी गोष्टी तत्वस्मृतीमुळे होतात. म्हणून जीवनात शब्दस्मृतीपेक्षा तत्वस्मृती श्रेष्ठ दर्जाची आहे. तिसरा प्रकार आहे दर्शक स्मृती. दर्शक स्मृती म्हणजे कल्पकता किंवा प्रतिभा होय. हिला स्मृती का म्हणायची हा मुळात प्रश्नच आहे, पण त्या गोष्टीसाठी स्मृती कारणीभूत होऊ शकते म्हणून तिला आपण दर्शक स्मृती असे म्हणू. ही अत्यंत उच्च दर्जाची, असामान्य अशी आहे. तिच्या पाठीमागे लागून जर मनापासून कष्ट घेतले तर ती प्राप्त होण्याची शक्यता असते. ज्यांची प्रतिभा उत्तुंग झेप घेते त्यांच्याकडे ही असते. त्यासाठी त्यांनी ती कठोर परिश्रम करून त्या विषयाचा ध्यास घेऊन मिळवलेली असते. उदाहरणार्थ, श्रेष्ठ कवी, उत्तम दर्जाचे संशोधक, लेखक, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ ही मंडळी
या प्रकारात मोडतात. स्मरणशक्तीला काही गोष्टी उपयुक्त ठरतात. एक, संवेदनांचे स्पष्ट अनुभव येणं गरजेचं असतं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे 5 प्रकारचे ज्ञान आपल्या पंच ज्ञानेंद्रियामार्फत होते. कानाने केवळ ऐकणं, कानावर शब्द येणं म्हणजे ऐकणं नव्हे, किंवा डोळ्यांनी केवळ पाहणं म्हणजे निरीक्षण नव्हे, तर त्यासाठी पूर्ण अवधानानं त्याचा सर्व अर्थ समजून घेणं म्हणजे पाहणं किंवा ऐकणं ठरेल. तुम्ही आता ही जी शिडी ऐकत आहात, तुमच्या आजूबाजूला अनेक लहान मोठे आवाज येत असतील. ते आवाज तुमच्या कानावर पडतायत, पण तुम्ही त्यातील कोणताच आवाज ऐकत नाही आहात, कारण आता तुमचे लक्ष या शिडीच्या बोलण्यावर केंद्रित झालेले आहे. क्षणभर ऐकवणं थांबवून आजूबाजूने येणाऱ्या आवाजाचा कानोसा घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती आवाज तुमच्या कानापर्यंत येत असतात, पण तुम्ही कोणताच आवाज ऐकत नव्हता, कारण त्या आवाजाचं तुम्हाला काही देणं घेणं नव्हतं. जी गोष्ट पक्की स्मरणात ठेवायची असेल ती गोष्ट सक्षम ज्ञानेंद्रियाच्या साह्याने पुरेशा स्पष्टपणे आतमध्ये गेली पाहिजे. आपली पंचज्ञानेंद्रिय म्हणजे संगणकाच्या भाषेत इनपुट डिव्हाइस म्हणजे ज्ञान माहिती आत पाठवण्याची साधने आहेत. ती माहिती जर मुळातच धुसर गेली तर तिचे स्मरणही अंधूक पुसटसे राहते. स्वयंचलित दुचाकीवरून तुम्ही वेगात जात आहात आणि समोरूनही दुसरा येत आहे. तो शेजारून जाताना क्षणिक लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे गेले व तो चेहरा जाता जाता पाहिला, पण त्याची प्रतिमा नीट उतरली नाही. तोच माणूस कुठे समारंभात भेटला तर तो तुम्हाला आठवेलच असे नाही, कारण मूळ प्रतिमाच धुसर असल्याने त्याचे स्मरणही धुसरच राहते. 2, स्मरणाला भावनांचा संबंध असतो. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थमधील मार्टिमर मिश्की यांच्या मते भावना या स्मृतीच्या गोडाऊनचा दरवाजा आहेत. ज्या गोष्टीशी, घटनेशी वा प्रसंगाशी आपल्या भावना गुंतलेल्या असतात त्या गोष्टी अधिक चांगल्या लक्षात राहतात. तुमच्या जीवनातील काही भलेबुरे प्रसंग आठवून पहा. तुमचा झालेला अपमान, कोणत्या प्रसंगातून तुम्हाला सर्वात जास्त आनंद झाला, तुमच्या लग्नाच्या वेळेचे दिवस इत्यादी सर्व काही समोर उभे राहील, जणू काही ते आत्ताच घडतायत. भीती, आनंद, प्रेम इत्यादी भावना ज्यामध्ये गुंतलेल्या असतात अशा गोष्टी स्पष्ट आठवतात. मात्र अतिरेकी भावना मनाला दूषित करतात. क्रोधासारखी भावना असेल तर त्यावेळी दुसरे काही आठवणार नाही. जेव्हा क्रोधाचे तरंग निर्माण होतात त्या पुरामध्ये सगळे काही वाहून जाते. अवधान, इंद्रिय जशी ग्रहणक्षम असावी लागतात तसेच मनसुद्धा ग्रहणक्षम असावे लागते. जी गोष्ट स्मरणात ठेवायची त्यासाठी मन एकाग्र करून त्याच्यावरच केंद्रित केले पाहिजे. मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीत आम्ही पाहिले की काही मुले अभ्यास करीत होती पुस्तकांचा, पण त्या पुस्तकाच्या पानावर त्यांचा चेहरा दिसत होता त्यांच्या प्रेमिकांचा. त्यांना आठवत होत्या त्यांनी मारलेल्या गप्पा आणि दिलेली वचने. प्रतिमेंचा ठसा सुस्पष्ट ठसठशीत उमटण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असते. प्रशिक्षण, कोणतीही गोष्ट पाहताना, ऐकताना केवळ ऐकायचे म्हणून ऐकू नये किंवा पाहायचे म्हणून पाहू नये, तर त्याचे बारीक निरीक्षण करावे. निरीक्षण करण्याची सवय लावून घ्यावी. एकदा सवय लागली की मग पुढे ते सहजपणे होऊन जाते. निरीक्षणाने प्रतिभा काम करू लागते. कोट्यवधी वर्षांपासून मानव पाहत आला आहे की झाडावरील फळ खाली पडते, आकाशात भिरकवलेला दगड खाली येतो. पूर्वी याची कारणे विचारली असती तर काय सांगितली असती? फळ खाली पडते याचे कारण फळ पिकले की त्याचा देठ कमकुवत होतो, त्यामुळे त्या फळाचा भार त्याला पेलवे ना की ते फळ खाली तुटून पडते. व आकाशातील दगड खाली येतो याचे कारण त्या दगडाला आकाशात आधांतरी स्थिर करायला कुठलीच वस्तू नाही, म्हणून तो दगड खाली पडतो. अशा प्रकारची अनेक कारणे सांगितली असतील. मात्र अशा घटनांचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले न्यूटनने व मग त्याला प्रश्न पडला की फळाचा देठ कमकुवत होतो हे खरे आहे, पण ते केवळ खाली पडते, त्या देठापासून वेगळे होऊन वर का जात नाही? असल्या प्रकारच्या थोड्या तिरकस प्रश्नानेच त्याला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला. तुम्ही रोज पैसे हातात घेता, नोटांनी व्यवहार करता. तुम्ही सांगा पाहू, 50च्या नोटीवर किती वेळा 50 रुपये असे वेगवेगळ्या भाषेत लिहिलेले आहे? नाही ना सांगता येत. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम दर्जाची निरीक्षण शक्ती वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करावा. त्याने स्मरणही चांगले बनत जाते. शांत, स्वच्छ आणि सुदृढ मन असावे लागते.
जसे शांत व स्वच्छ पाण्याच्या टाकीमध्ये पडणारे प्रतिबिंब सुद्धा स्पष्ट दिसू शकते, तसेच शांत आणि स्वच्छ मनामध्ये उमटणारा ठसा अधिक चांगला, ठसठशीत व स्पष्ट असतो. त्याचप्रमाणे मन सुदृढ असायला हवे. मन म्हणजे शरीराचा सूक्ष्म भाग. सुदृढ मनासाठी सुदृढ शरीराची आवश्यकता असते. उपनिषदकालीन प्राचीन ऋषींनी एक प्रयोग केला. त्याने विद्यार्थ्याला कित्येक दिवस अन्नच दिले नाही. काही दिवस गेल्यानंतर त्याच्या काहीच लक्षात नसल्याचे आढळून आले. शेवटी त्यांनी निष्कर्ष काढला की अन्नमय म्हणा, म्हणजे मन हे अन्नमय आहे. त्यासाठी चांगला सात्विक, रसपूर्ण व साधा आहार हाच उत्तम आहार आहे. सहाचार्य म्हणजे एक प्रकारचा संबंध आहे. सहाचार्याच्या अनेक पद्धती आहेत. सान्निध्य, साम्य, एकत्रपणा, कारण कार्य संबंध, ध्वनी साधर्म्य, वर्गीकरण, विरुद्धार्थ, क्रम, अक्षर वैशिष्ट्य, रूपसाम्य, एक गट, दिशा, अनेक गोष्टींच्या सहचार्याने स्मरण ठेवले जाते. विस्मरणाची काही कारणं आहेत. मनावरील ताण. तणावग्रस्त मनात कोणतीच गोष्ट नीट लक्षात राहत नाही. तसेच मनावर दडपण असेल, समजा मुलाखतीला किंवा आपला एखादा मुद्दा पटवून द्यायला गेलात किंवा स्टेजवर उभे राहून भाषण देत असाल तर मनावर एक दडपण येते, त्यामुळे विस्मरण होते. नाटकातील संवाद ऐनवेळी विसरतात, तेही दडपणामुळेच. कधी भावनातिरेक होतो. एखाद्या विपरीत भावनेचा अतिरेक झाला असेल तेव्हाही स्मरण चांगले काम करीत नाही. तसेच जर मोह असेल, बुद्धी जर मोहग्रस्त झाली तेव्हा विस्मरण किंवा स्मृतिविभ्रम होतो. गीतेने म्हटलं आहे, क्रोधात भवती समोहा, समोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे क्रोधामुळे समोह निर्माण होतो, समोहाने स्मृतीचा विभ्रम होतो, स्मृतीचा नाश झाला की बुद्धीचा नाश होतो व बुद्धीच्या नाशाने सर्वस्वाचा विनाश होतो. मानवी जीवनात बुद्धी वा स्मृती शेवटपर्यंत, अगदी मरणाच्या क्षणापर्यंत ताजी टवटवीत असणे फार महत्त्वाचे मानले आहे. स्वतःला जाणीव असतानाच मृत्यू यावा अशी अपेक्षा केलेली असते. स्मृतिभ्रंशाने बुद्धी केविलवाणी न होता अगदी पूर्ण जागृत अवस्थेत मृत्यूला कवेत घ्यावे. यात एक सामर्थ्य व उदात्तता दडलेली आहे. यामध्ये मरणाराच मृत्यूवर विजय मिळवतो. काळजी किंवा चिंता ही जर मनात असतील तर स्मृती कमकुवत होते. मनात अनेक प्रकारच्या चिंता असतील, कोणत्या तरी प्रकारची काळजी करीत असाल तर मनात असूनही गोष्टी आठवत नाहीत. एखादी गोष्ट अगदीच अपरिचित असेल तर तिचे विस्मरण होते. उदाहरणार्थ, आर रोझेनथाल व एल जॅकॉवसन ही 2 नावे तुम्ही आत्ताच ऐकली. ती जर आणखी 2 वर्षांनी सांगा म्हटली व मध्ये त्या नावाचा व तुमचा कधीच कसलाच संबंध जर आला नाही तर ती लक्षात राहणे अवघड ठरते. कारण संदर्भामुळे नाव लक्षात राहते. कुठलाच संदर्भ नसेल तर कल्पनेच्या साहचर्याने नावे लक्षात राहू शकतात. स्मरणशक्तीला जागवा. स्मरण साठवण्याची मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे. मानवी मेंदू प्रत्येक सेकंदाला नवीन माहितीचे 1000 अंश ग्रहण करून साठवून ठेवू शकतो आणि ही क्रिया मरेपर्यंत सातत्यानं चालू राहते. मग कमी कोण पडते? तर कमी आपण पडतो. मेंदूच्या क्षमतेच्या 10% ही क्षमता आपण पूर्णपणे वापरत नाही. मात्र स्मृती विकास पद्धतींचा किंवा प्रशिक्षणाचा अवलंब करून आपण स्मरणशक्ती सुधारू शकतो. असे म्हटले जाते की जे स्वतःच्या स्मरणशक्तीला मदत करतात त्यांनाच स्मरणशक्ती मदत करते. काही लोकांची अफलातून स्मरणशक्ती दिसून येते. मेकॅलोने 2000 पुस्तके विकत घेऊन वाचली व ती सर्व फाडून टाकली, कारण नंतर त्या पुस्तकांचे काही कामच उरले नाही. स्वामी विवेकानंदही असेच होते. जॅक्विस इनॉडी हा द्रुत गणिती होता. तो ऐकलेले सर्व जशीच्या तसे म्हणून दाखवी. तो शब्दवेधी होता. त्याच्याविषयी एका अहवालात म्हटले आहे, त्यास 22 अंकी संख्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिली. ती त्याने कार्यक्रम संपल्यानंतर उलटी म्हणून दाखवली. इनॉडी हे स्मरणशक्तीचे दुसरे नाव ठरावे. स्मरणशक्ती हे अजूनही पूर्णतः न उलगडलेले कोडे आहे. स्मरणशक्ती ही एक सुप्त शक्ती आहे. ती बहुतेकांकडे असते, मात्र तिला जागृत करावी लागते. स्मरणशक्तीचा चमत्कार वाटावा अशी प्रात्यक्षिके एखाद्या कार्यक्रमात किंवा टीव्हीवर आपण पाहतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होऊन जातो व स्मरणशक्ती ही एक दैवी देणगी आहे असे वाटू लागते.
एक मुलगा शेकडो संख्यांची अंकगणिती तोंडी करताना तर काही कित्येक वर्षांचे कॅलेंडर, तारीख, वार वगैरे तपशिलांसह पटकन सांगताना टी व्हीवर पाठीमागे दाखवले होते. पण खरे तर अशा लोकांचा तो चमत्कार नसतो. त्यांना तेवढ्या गोष्टीपुरतीच स्मरणशक्ती असते. इतर बाबतीत ती मुले सर्वसामान्य मुलांसारखीच असतात. तेवढ्या गोष्टीचे अफाट वाटणाऱ्या स्मरणाचे कारण मेंदूमधील विशिष्ट बदलामध्ये असते. स्मरण वाढवणे, स्मरणशक्तीचा विकास करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. स्मरणतज्ज्ञ हॅरी लॉरेन म्हणतात, जगात वाईट स्मरणशक्ती नावाचा प्रकार नाही. स्मरणशक्तीचे केवळ दोनच प्रकार आहेत, एक शिक्षित स्मरण आणि दुसरे अशिक्षित स्मरण. स्मरणशक्तीला प्रशिक्षण देऊन आश्चर्य वाटावं इतके अफाट व अचाट बनवता येते आणि हे प्रत्येकाला शक्य आहे. माझीच गोष्ट सांगतो. पूर्वी इतिहासातील सनावळ्या मला शत्रू वाटत होत्या. गणितातले अंक लक्षात ठेवायचे म्हणजे अंगावर काटा उभा राहायचा. पुढे मी तत्त्वज्ञान विषय घेऊन मुंबई विद्यापीठात MA झालो. त्यावेळी विस्मरणाने तर कहरच केला. साध्या साध्या गोष्टी लक्षात राहायच्या नाहीत. वर्गातील मुलांची नावे, गावांची नावे कधीच लक्षात राहिली नाहीत. एक चेहरा 10 वेळा पाहिल्यानंतर हळूहळू तो लक्षात यायचा. आज जेवलो की नाही याविषयी स्मरणाला ताण द्यावा लागायचा. अंगावर कपडे घालताना पॅन्टच्या आधी मी नेहमी शर्ट घालतो. खोलीतून बाहेर जाताना फक्त शर्ट घालून अंडरपॅन्टवरच बाहेर पडणे. पॅन्ट घातली तर तिची चैन लावली की नाही हे दुसऱ्या कोणीतरी सांगावे लागे. खोलीला कुलूप लावायची विसरणे. मी म्हणजे विस्मरणाचा एक आदर्श नमुना होतो. मात्र तत्त्वज्ञानातील कितीही बारीक, सूक्ष्म व किचकट सिद्धांत लक्षात राहत असत. माझ्या एका मित्राने एका पत्रावर खोलीचा पत्ता लिहून वर प्राध्यापक विसरभोळे असे नाव टाकून पत्र पाठवले होते. सांगायचा मतितार्थ एवढा की मी इतका विसरभोळा होतो, मात्र नंतर जाणीवपूर्वक स्मरण, शब्दस्मृती वाढवण्याचा प्रयत्न केला. काही तंत्रे आत्मसात केली आणि आज 100 अंकी 200 अंकी संख्या थोड्या वेळांतच जसेच्या तसे म्हणून दाखवू शकतो. त्यांना उलटे सांगू शकतो. कोणत्या नंबरला कोणता अंक आहे तेही सांगू शकतो. हे तंत्र आत्मसात करण्यासाठी मला फक्त 2 दिवस लागले. स्मरणशक्ती प्रत्येकाजवळ असतेच. तिला प्रशिक्षण देऊन तिचे सामर्थ्य वाढवावे लागते. तिला जागृत करावे लागते. त्यामुळे स्मरणशक्तीत दैवी असे काही नाही. कष्ट करण्याची तयारी हवी. योग वासिष्ठात म्हटले आहे, दुबळ्यासाठीच दैव हा शब्द तयार झालेला आहे. चिकाटीने अभ्यास करून सरावाने व प्रशिक्षणाने स्मरणशक्ती जागृत करता येते.